बरेचदा असा प्रश्न विचारला जातो की एकदा हायपोथायरॉइडचं निदान झालं की मग आयुष्यभर गोळी घ्यावी लागते का? तर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. म्हणूनच आज आपण समजून घेऊयात की हायपोथायरॉइडची ट्रीटमेंट नक्की कशा प्रकारे केली जाते. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. थायरॉइड ग्रंथी आपल्या शरीरात कुठलं कार्य करते, तिच्या कामात बिघाड झाला तर कुठले विकार होतात, त्याची कुठली लक्षणं दिसतात, याविषयीची सविस्तर चर्चा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये केली आहे. थायरॉइड विकारांपैकी हायपोथायरॉइड हा सगळ्यात जास्त आढळणारा विकार आहे. यामध्ये TSH लेवल्स म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन याच्या लेवल्स वाढलेल्या असतात आणि T4 आणि T3 याच्या लेवल्स कमी झालेल्या असतात आणि या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे शरीरात काही लक्षणं दिसत असतात. हायपोथायरॉइड म्हणजे थायरॉइड ग्लँडचं कार्य मंदावणं, स्लो डाऊन होणं. तुमच्या लक्षणांवरून आणि ब्लड टेस्टवरून डॉक्टर हे ठरवतात की हायपोथायरॉइड आहे की नाही आणि मग आता त्यासाठी गोळी सुरू करायची आहे की नाही. ही जी आपण थायरॉइडची गोळी म्हणतो ते खरं तर लिव्होथायरॉक्सिन नावाचं एक लॅबमेड हार्मोन असतं. आपल्या शरीरात थायरॉक्सिन नावाचं जे हार्मोन आहे ज्याला आपण T4 म्हणतो, त्या T4 ची जागा हे हार्मोन घेतं आणि मग त्याप्रमाणे ते त्याची कार्य करतं. आता ही गोळी सुरू करायची की नाही यासाठी काही स्टँडर्ड गाईडलाईन्स आहेत. जर तुमच्या TSH लेवल्स ह्या 10च्या वर असतील तर डॉक्टर तातडीने गोळी सुरू करतात. गोळी सुरू करताना तुमची लक्षणं, त्यांची तीव्रता, वजन ह्या सगळ्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्याचा डोस ठरवला जातो. आता ज्यांच्या TSH लेवल्स ह्या 4.5 to 10 या रेंजमध्ये आहेत आणि फ्री T4 हार्मोनच्या लेवल्स पूर्णपणे नॉर्मल आहेत, अशा केसेसना सबक्लिनिकल हायपोथायरॉइड असं म्हटलं जातं. या सबक्लिनिकल केसेसमध्ये जर लक्षणांची तीव्रता फारशी नसेल, म्हणजे लक्षणं माइल्ड असतील आणि रिस्क फॅक्टर्स नसतील, तर सुरुवातीला कदाचित तुमचे डॉक्टर तुम्हाला गोळी सुरू करणार नाहीत. त्याऐवजी 6 ते 8 आठवड्याने ते पुन्हा ब्लड टेस्ट करायला सांगू शकतात आणि त्यानंतरही जर TSH लेवल्स हाय असल्या तर मग लो डोस मध्ये थायरॉक्सिनची गोळी सुरू करू शकतात. पण सबक्लिनिकल केसेसमध्ये काही रिस्क फॅक्टर्स असतील तर मात्र तातडीने गोळी सुरू करावी लागते. हे रिस्क फॅक्टर्स कुठले आहेत? तर स्त्रियांच्या केसमध्ये प्रेग्नन्सी असणं किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करणं, ह्या केसमध्ये गोळी तातडीने सुरू करावी लागते. लक्षणांची तीव्रता जर जास्त असेल, म्हणजे थकवा खूप जास्त असेल, वेट गेन जास्त असेल, हेअर फॉल जास्त असेल, तर अशी कुठली लक्षणं तीव्रतेने दिसत असतील तर मात्र गोळी लगेच सुरू करावी लागते. तसंच जर ब्लड टेस्ट मध्ये अँटी-TPO अँटीबॉडीज पॉझिटिव्ह असतील तर ते ऑटो इम्युन थायरॉइड विकाराचं इंडिकेटर आहे आणि त्यासाठी सुद्धा थायरॉइडची पिल ही लगेच स्टार्ट करावी लागते. तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल्स जास्त असतील, हृदयविकाराची हिस्ट्री असेल किंवा त्यासारखी काही लक्षणं असतील तर त्या केसमध्ये सुद्धा एक्सटर्नल थायरॉइड हार्मोन द्यावं लागतं. थायरॉइडची ही गोळी किंवा कॅप्सूल ही सकाळी उपाशी पोटी घ्यायची असते आणि ती फक्त पाण्याबरोबरच घ्यायची असते. ही गोळी घेतल्यानंतर किमान 1 तास कॉफी घेऊ नका, कारण कॉफी त्याच्या ऍब्सॉर्प्शन मध्ये अडथळा निर्माण करते. तसंच जर तुम्ही आयर्न किंवा कॅल्शियम ह्याच्या सप्लिमेंट्स घेत असाल तर थायरॉइडची गोळी घेतल्यानंतर किमान 4 तास ह्यातल्या कुठल्याही सप्लिमेंट्स घेऊ नका. किंवा अँटासिड्स घेत असाल तर ते सुद्धा थायरॉइडची गोळी घेतल्यानंतर 4 तासांनंतरच घ्यायला लागा, कारण ही सगळी औषधं थायरॉक्सिनच्या ऍब्सॉर्प्शन मध्ये अडथळा आणतात. म्हणजे तुम्ही गोळी तर घेत राहाल पण त्याचा जो अपेक्षित परिणाम आहे तो मात्र साधता येणार नाही. ही गोळी घेत असताना आहाराच्या बाबतीतही काही पथ्य पाळावी लागतात. ते म्हणजे सोया प्रोडक्ट्स कमी कन्झ्युम करणं किंवा ब्रॉकली, कॉलीफ्लॉवर, कोबी यासारख्या भाज्या कच्च्या न खाणं, यासारखी काही पथ्य पाळणं उत्तम, कारण ह्या भाज्या सुद्धा या हार्मोनच्या ऍब्सॉर्प्शन मध्ये काही प्रमाणात अडथळा निर्माण करतात. पूर्णपणे बंद करा असं नाही, पण यांचं सेवन कमी प्रमाणात करा किंवा ब्रॉकली, कॉलीफ्लॉवर यासारख्या भाज्या शिजवून खा, कच्च्या खाऊ नका. आता आपण बघूयात की कुठल्या केसेसमध्ये आयुष्यभरासाठी ही थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. हशीमोटोज डिसीज हा एक ऑटो इम्युन थायरॉइड विकार आहे. या विकारात आपल्या शरीरातल्याच व्हाईट ब्लड सेल्स आपल्या थायरॉइड ग्लँडवर हल्ला करतात आणि तिला डॅमेज करतात आणि त्यामुळे थायरॉइड ग्रंथी तिचं काम करू शकत नाही आणि मग आपल्याला आयुष्यभरासाठी ही गोळी घ्यावी लागते. काही कारणाने थायरॉइड ग्रंथीची जर सर्जरी करावी लागली आणि त्यात ती काढून टाकावी लागली किंवा त्याचा बराचसा भाग जर काढावा लागला तर त्या केसमध्ये सुद्धा थायरॉइड हार्मोन्सची कमतरता शरीरात निर्माण होते आणि मग आयुष्यभरासाठी ही गोळी घ्यावी लागते. हायपरथायरॉइड या विकारात जर रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन ट्रीटमेंट घ्यावी लागली तर त्या ट्रीटमेंटमुळे थायरॉइडच्या सेल्स डॅमेज होतात
आणि मग थायरॉइड आपलं हार्मोन प्रोडक्शनचं काम करू शकत नाही आणि मग हायपोथायरॉइडिझम त्यातून डेव्हलप होतं. या केसमध्ये सुद्धा लाईफ टाईम थायरॉइडची गोळी घेत राहावं लागतं. काही केसेसमध्ये मात्र काही ठराविक काळासाठी हायपोथायरॉइडची लक्षणं डेव्हलप होऊ शकतात, पण त्यातून रिकव्हरी सुद्धा होताना दिसते. कधी कधी स्ट्रेसमुळे किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमुळे सुद्धा काही काळासाठी थायरॉइड फंक्शन डिस्टर्ब होऊ शकतं. अशा वेळी आयोडीन, सेलेनियम, झिंक यासारख्या मिनरल्सची कमतरता जर दीर्घकाळपर्यंत होत राहिली तर त्यामुळे थायरॉइडच्या कार्यावर परिणाम होतो आणि मग हायपोथायरॉइडची लक्षणं दिसू शकतात. या न्यूट्रिएंट्सची कमतरता जर दूर केली, लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काही उपाय केले, तर त्यामुळे काही काळाने पुन्हा थायरॉइड नॉर्मली फंक्शन करू शकते. अशा केसेसमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने काही काळासाठी गोळी घेत राहणं आणि लाईफस्टाईलमध्ये योग्य ते करेक्शन्स करणं, यामुळे बरेचदा थायरॉइड फंक्शन नॉर्मल झालेलं दिसून येतं. पण हे स्वतःच्या मनाने कधीच ठरवू नका, त्यासाठी डॉक्टरांचाच सल्ला घ्या. अजून एक प्रकार आहे पोस्टपार्टम थायरॉइडायटिस. बऱ्याच स्त्रियांमध्ये डिलिव्हरी नंतर काही काळासाठी थायरॉइड फंक्शन डिस्टर्ब झालेलं दिसून येतं. पण 70 ते 80% स्त्रियांमध्ये साधारण 12 ते 18 महिन्यांच्या काळात ते पुन्हा रिकव्हर झालेलं, पुन्हा नॉर्मल झालेलंही दिसून येतं. पण साधारण 20 ते 30% स्त्रियांमध्ये मात्र परमनंटली हायपोथायरॉइड डेव्हलप होऊ शकतं. आता सर्वसामान्यपणे थायरॉइड ग्लँडची काळजी घेण्यासाठी आपण काय काय स्टेप्स घेऊ शकतो तेही बघूया. थायरॉइडचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आयोडीन हे सगळ्यात महत्त्वाचं मिनरल आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड ग्लँड T4 या हार्मोनचं प्रोडक्शन करू शकत नाही. हे आयोडीन आपल्याला दूध, दही, अंडी, समुद्रातले मासे यासारख्या पदार्थांमधून मिळतं. पण आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात चांगला आयोडीनचा सोर्स आहे ते म्हणजे आयोडीन युक्त मीठ. आपण पुरेशा प्रमाणात जर दररोज खाण्यातून घेत असलो तर आयोडीनची कमतरता सहसा भासत नाही. पण जर तुम्ही लो सॉल्ट डाएटवर असाल किंवा हिमालयन पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट हे नित्यनियमाने खाण्यात घेत असाल तर मात्र आयोडीनची कमतरता होऊ शकते. कारण आपला जो हिमालयन बेल्ट आहे त्या जमिनीतच मुळात आयोडीन हे खनिज फारशा प्रमाणात आढळत नाही. त्यामुळे त्या मिठातही त्याची कमतरता असते. त्याच्यामुळे तुम्ही जर पिंक सॉल्ट घेत असाल तर त्यात ऍडेड आयोडीन आहे की नाही हे तपासून बघा आणि जर त्याचं तसं व्हेरियंट अवेलेबल असेल तर नक्कीच त्याची निवड करा. आयोडीन व्यतिरिक्त सेलेनियम आणि झिंक ह्या 2 खनिजांची सुद्धा थायरॉइड फंक्शनसाठी खूप गरज असते. सेलेनियम आपल्याला गहू, बाजरी यासारखी धान्य आणि दूध, दही, पनीर ह्यातनं मिळतं आणि झिंक हे बाजरी, काजू, शेंगदाणे, मगजबी, कलिंगडाच्या बिया यासारख्या पदार्थांमधून मिळतं. आयोडीनच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याची सप्लिमेंट सहसा घेऊ नका, कारण जास्त प्रमाणातलं आयोडीन हे सुद्धा थायरॉइडच्या सेल्सना डॅमेज करतं. थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी सर्वांगासन, मत्स्यासन, विपरीतकरणी आसन यासारखी काही आसनं खूप मदत करतात. या आसनांचा सराव तुमच्या व्यायामात नियमित करा. तसंच नियमितपणे प्राणायाम आणि ध्यानधारणा ह्यामुळे सुद्धा थायरॉइडच नाही तर शरीरातल्या सगळ्याच ग्रंथींचं कार्य हे उत्तम प्रकारे चालू राहतं. हायपोथायरॉइडिझम हा हार्मोनल विकारांमधला सगळ्यात सहजपणे ट्रीट होणारा विकार आहे. फक्त यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळी घ्या. गोळीचा डोस सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ऍडजस्ट करा. स्वतःच्या मनाने कमी जास्त डोस करू नका. आणि या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे थायरॉइड ग्लँडची काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि योग्य व शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. धन्यवाद.